नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल जाटे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे संख्येचे प्रकार. त्याला तर आपण टाईप्स ऑफ नंबर्स असं सुद्धा म्हणू शकतो. अतिशय सोपा म्हणजे टॉपिक हा वाला, ठीक आहे. आणि खूप महत्त्वाचा पण आहे. एक जर नॉर्मल जर पाहिलं तर प्रत्येक एक्झाममध्ये म्हणा, स्पेशली जे वर्ग 3च्या किंवा 4च्या एक्झाम आहेत का नाही, त्यामध्ये संख्या या चॅप्टरवरती एक तरी क्वेश्चन्स राहतो, ठीक आहे. जवळपास 10 ते 12 टाईप पडतात, आहे की नाही. तर आपण सिस्टमॅटिक वेने एक आता आपण सुरुवात करू, ठीक आहे. तर सुरुवातीपासून लक्ष द्या. याची जी नोट्स राहते ती नोट्स मी तुम्हाला ऑलरेडी सेंड केलेली असणार, ठीक आहे. बघू आता क्वेश्चनला. आता याच्या मला सर्वात पहिला एक प्रकार बघू आपण. त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो आपण, ठीक आहे. मराठीमध्ये पूर्ण संख्या म्हणतो याला आपण. तर याला इंग्लिशमध्ये आपण त्याला होल नंबर म्हणतो आपण, आहे की होल नंबर, ठीक आहे. अतिशय सोपा प्रकार हा वाला. आता काही पुस्तकामध्ये सिक्वेन्स वेगवेगळा असू शकते फक्त, आहे की नाही. जसं आपण क्लासमध्ये काय होईल, आपण संख्येचे प्रकार एका वेगळ्या सिक्वेन्समध्ये घेऊ, तर काही बुकमध्ये वेगळ्या याच्यामध्ये असतील. काही फरक पडत नाही, ठीक आहे. आपल्याला तो फक्त समजणं जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे. बघू आता आपण. जसं पूर्ण संख्या किंवा होल नंबर कोणत्या संख्या म्हणू शकतो. सरळ सरळ 0, 1, 2, 3 हे अशा ज्या संख्या राहतात आणि कुठपर्यंत इन्फिनिटीपर्यंत, आहे की नाही. या चिन्हाला आपण इन्फिनिटी म्हणतो, मराठीमध्ये याला आपण अनंत म्हणतो, आहे की नाही. म्हणजे सरळ सरळ हे जे संख्या आहेत याला काय म्हणतो आपण, पूर्ण संख्या म्हणतो किंवा होल नंबर म्हणतो आपण, आहे की नाही. ठीक आहे. तुम्हाला आणखी ध्यानात ठेवायचे एक. आता हे जे होल नंबर आहे याचं पहिलं अक्षर कोणतं, कॅपिटल डब्ल्यू म्हणतो आपण. म्हणजे हे जे होल नंबर जे राहतात ते आपण कॅपिटल डब्ल्यूनं आपण दर्शवत असतो आपण, आहे की नाही. म्हणजे त्याचं सिम्बॉल म्हणू शकतो आपण, आहे की नाही. पूर्ण संख्या हे आपण कॅपिटल डब्ल्यू या अक्षरानं आपण रिप्रेझेंट करतो आपण, ठीक आहे. हे झाले आपल्या कोणत्या पूर्ण संख्या. आता याच्यामध्ये तुम्हाला ध्यानात ठेवायची गोष्ट की शून्य जो आहे सर्वात लहान पूर्ण संख्या. कधी कधी क्वेश्चनमध्ये आपल्याला असं विचारतात की खालीलपैकी सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती. खाली असे ABCD ऑप्शन्स असतील आपल्यासाठी, आहे की नाही. तर तशा वेळेस आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल की शून्य जे ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. आणि जर सर्वात मोठी जर विचारलं आपल्याला तर आपण सर्वात मोठी कोणतं आपल्यासाठी इन्फिनिटी म्हणतो आपण, आहे का नाही. सर्वात मोठी किंवा त्याला काही जण मराठीमध्ये अनंत म्हणतील. किंवा आणखी जर ऑप्शनमध्ये हे जर दोन ऑप्शन नसले तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन असते सांगता येणार नाही, असं पण कधी कधी राहते, आहे की नाही. तर आपण तशा वेळेस काय करणार, आपण ठीक हे वाला करणार आपण. आलं का लक्षात. हे काय सांगितलं मी तुम्हाला, एकदम सोपा प्रकार होता. कोणता वाला, पूर्ण संख्या होल नंबर. शून्यापासून सुरुवात. सर्व प्लसवाले म्हणू शकतो आपण, धनसंख्या म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. हा झाला आपला पहिला एक प्रकार. ज्यामध्ये काही जास्त क्वेश्चन्स डिफिकल्ट नाही तर त्या टॉपिकवरती. सर्वात लहान संख्या ध्यानात ठेवायची, सर्वात मोठी ध्यानात ठेवायची. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसरी कोणती माहिती नाही. आपण समोरचे टाईप बघू. आता समोरचे जरा जास्त महत्त्वाचे आहे बघा. समोरचे सांगतो तुम्हाला, ठीक आहे. हे तुम्हाला मी नोट्समध्ये पण देत असतो. इथं फक्त यूट्यूबला मी तुम्हाला फक्त एक पॉईंट समजावून सांगत असतो. एक ॲज अ रिव्हिजन म्हणून आपण फक्त पाहत असतो आपण याच्यामध्ये, आहे की नाही. बाकी डिटेल एक्झाम्पल किंवा बाकी जे थिअरी आणखी डिटेल राहते ते आपण क्लासमध्ये घेत असतो, ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. बघू आता एक दुसरा एक प्रकार पाडू आपण याचा, आणखी 2 नंबरचा, आहे की नाही. त्याला म्हणू शकतो आपण सरळ सरळ नैसर्गिक संख्या, आहे की नाही. सिस्टमॅटिक वेने घेऊ आपण नैसर्गिक संख्या. त्याला इंग्लिशमध्ये त्याला आपण नॅचरल नंबर म्हणतो आपण, आहे की नाही. नॅचरल नंबर म्हणतो आपण, ठीक आहे. हे याचे वेगवेगळे नाव आहेत असे. आता हे याचे नॅचरल नंबर हा जो कॅपिटल एन दिसते यानं आपण हा काय करतो, आपण येवाल्या संख्या आपण दर्शवित असतो, आहे की नाही. याचं सिम्बॉल झालं याचं. कोणाचं, नैसर्गिक संख्याचं सिम्बॉल कोणतं, कॅपिटल एन म्हणू शकतो आपण. जसं की तिकडे होल नंबर पाहिला आपण, त्याच्यामध्ये कोणतं कॅपिटल एन म्हणू शकतो आपण, ठीक आहे. आता आणखी ध्यानात तुम्हाला ठेवायचं याच्यामध्ये की हेच नैसर्गिक संख्या कोणकोणती असणार. सरळ सरळ 1, 2, 3, 4 पासून इन्फिनिटीपर्यंत, आहे की नाही. काय सांगितलं बघा. याच्यामध्ये सुरुवात कुठून झाली, नैसर्गिक संख्यामध्ये 1 पासून सुरुवात. आणि पूर्व संख्यामध्ये किती आपण पूर्ण संख्या म्हणतो त्याच्यामध्ये कुठून 0 पासून. आलं लक्षात. म्हणजे असं म्हणू शकतो की ही झाली सर्वात लहान संख्या. नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती, तर आपण कोणती म्हणणार 1. आणि सर्वात मोठी कोणती आपल्यासाठी इन्फिनिटी म्हणू शकतो आपण, किंवा आपण अनंत म्हणू शकतो आपण, आहे की नाही. हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागणार आपल्याला, ठीक आहे. म्हणजे पूर्ण संख्यामध्ये शिल्लक काय, फक्त एक शून्य शिल्लक आहे, ठीक आहे. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य नाही, कन्फ्युजन व्हायचं नाही. एखाद्या वेळेस आपल्याला असे 1 लाईनचे क्वेश्चन्स खूप वेळा विचारतात, ठीक आहे. यावेळीचं पोलीस भरतीचा पेपर जर पाहिला असेल तुम्ही
स्पेशली कोल्हापूरचा याचा पाहिला होता मी, त्याच्यामध्ये एक या संख्येवरती जे क्वेश्चन विचारला होता आपल्याला, खालीलपैकी मला जे माझ्या हिशोबाने कोणती पूर्ण संख्या नाही असं विचारलं होतं आपल्याला, ठीक आहे. तर अशा वेळेस आपण हुशार राहायचं. ते क्वेश्चन्स पण तुम्हाला मी नंतर सांगतोच, ठीक आहे. आणखी हे जे नैसर्गिक संख्या आहेत का नाही, यालाच काही जण मोज संख्या म्हणतात. मोज संख्या याचं दुसरं नाव आहे याला आपण, आहे काय. मोज संख्या याला का म्हणजे त्याचं नाव तुम्हाला सांगून देतो, आहे काय. हे जे अंक आहेत किंवा हे जे संख्या आहेत का नाही, हे एखादी वस्तू म्हणा किंवा एखादी व्यक्ती म्हणा, हे का नाही, हे मोजण्यासाठी याचा आपण वापर करतो, म्हणून याला काय म्हणतो आपण, मोज संख्या. असं एखाद्या वेळेस आपल्याला 1 लाईनचा क्वेश्चन आपल्याला कधी कधी असतात. आणि हा टॉपिक आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे, हा नैसर्गिक संख्या. का महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये काही सूत्र येतं. सूत्र म्हणजे काय, आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढावं लागतील कधी कधी, आहे की नाही. कधी कधी त्यांची सर्वांची बेरीज करावं लागेल आपल्याला, किंवा त्यांच्या वर्गांची बेरीज करावं लागेल, किंवा त्यांच्या घनांची बेरीज करावं लागेल, आहे की नाही. हे सर्व टाईपचे क्वेश्चन्स आपण इथं सुरू शकतो. आणि आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्हाला हा जर प्रकार जर जमला तर तुम्हाला समसंख्या विषमसंख्या 100% जमतात. काय सांगितलं, तुम्हाला जर हा जर प्रकार जमला नाही तर समसंख्येचा आणि विषमसंख्येचा पण तुम्हाला पॉईंट समजून जाईल. आपण एक काम करू, आणि सुरुवातीला ही रिकामी थेअरी मी तुम्हाला सांगितली, आपण थोडीशीच्या सूत्रावरती विचार करू आपण. एक सेकंद बघा, हे सूत्र जराशी महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. हे सब सारखे एकदम नीट होते येतं, सुरुवातीपासून लक्ष द्यायला का नाही की व्यवस्थित समजून जाते. पहिलं एक सूत्र बघू आपण. बघा, आता एक तुम्हाला एखादं एक्झाम्पल घेऊन सांगतो. सूत्र का महत्त्वाचं आहे, तो फॉर्म्युला आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे, बिना सूत्राचं चालू शकत नाही का, बिलकुल चालणार, काय अडचण नसते, पण त्याला टाईम लागत असते, है की नाही. तसं तुम्हाला म्हटलं, समजा आता मी तुम्हाला म्हटलं सर किंवा मुलांनो 63 पासून, ठीक आहे, 106 144 144 पर्यंत एकूण संख्या किती येतात. एकूण संख्या म्हटल्यापेक्षा असं म्हणतो की एकूण नैसर्गिक संख्या किती येतं असं विचारलं तुम्हाला. क्वेश्चन काय विचारला बघा, 63 ते 144 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती येतात. आता असं जर काढायचं म्हटलं आपल्याला खूप साऱ्या पद्धती येतात. काही जण एकदम प्रॅक्टिकल जर सांगायचं झालं तुम्हाला, मोजत बसतील, 63 64 65 चालू राहणार त्यांचा, आहे की नाही. त्याला काय लागेल, वेळ जास्त लागेल, हे काय. हे तुम्ही मोजू शकता. आणि मी तुम्हाला जर एकदम डिफरन्स जर तुमचा 2000 3000 दिला मग तर, हे की नाही. तर याच्यासाठी ही जी लॉंग पद्धत आहे का नाही, एवढं आपलं काम करायचं काम नाही, त्यासाठी आपलं सूत्र जास्त आवश्यक आहे. तर हे काय, ते सूत्र मी तुम्हाला आता सांगून देतो. एक सेकंद, थोडंसं लक्षात ठेवायचं. पहिलं एक सूत्र ध्यानात ठेवायचं तुम्हाला की एकूण नैसर्गिक संख्या जर काढायच्या असते, आता इथं नाही आणि सब म्हणजे शॉर्टकटमध्ये लिहिलं आपण, याला काय म्हणायचं, आपण वाचताना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या, आहे की नाही. म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, सरळ सरळ शेवटची संख्या वजा पहिली संख्या, बघा व्यवस्थित बघा, एकदम सोपं आहे, अधिक 1. काय सांगितलं फॉर्म्युला बघा, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. आता एक काम करू, या सूत्राचा वापर करून आपण याचा आन्सर ट्राय करू. याचा आन्सर कसं करणार, एकूण नैसर्गिक संख्या शेवटची संख्या किती, 144 वजा 63 अधिक 1 केला आपण, ठीक आहे. याला सोडू, याला व्यवस्थित कसं करणार आपण, सारख्या चिन्हांची बेरीज केली मी, इथं किती झालं माझं 145 वजा किती केलं आपण 63 केले, है का नाही. परत बघूयाचं आपण, याची वजा बाकी तोंडी जमत असं तोंडी करून टाकू, वजा बाकी समोर लिहितो मी इथं, है का नाही, 2 आणि इथं किती राहिले 8. म्हणजे तुमचा आन्सर किती असायला पाहिजे, एकूण 82 संख्या आहेत, 82. दिसून नाही राहिलं तुम्हाला, एक सेकंद थोडंसं वर लिहितो मी, 82 आन्सर आलं होतं आपलं, ठीक आहे, 82, ठीक आहे. 82 आपली सबट्रॅक्शनचा आन्सर आला आपल्या याच्यामध्ये. आता आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची याच्यामध्ये, आता वजाबाकीमध्ये तुम्हाला काही जणांची सिली मिस्टेक होती. हे तर वजाबाकी अशी नाही करू, तुम्ही अशीच वजाबाकी सर असं चालत नाही का सर, 144 वजा सर 63 अधिक 1 64 केलं. मी याचा आन्सर काढलं रब म्हणजे आपला आन्सर किती, 0 आणि 8 किती, आपला आन्सरला जवळपास 64 बरोबर आहे ना आपलं, ठीक आहे. आपला आन्सर किती आला 80. सर आता इथं आन्सर आमचं काय चुकलं याच्यामध्ये, इथं कधीच चुकायचं नाही. ही जे 63 अधिक 1 केला का, इथं खूप जण करतात असे, तर त्यासाठीच तुम्हाला आधी सांगितलं की अशी चूक आपण कधीच नाही करायची. आलं लक्षात. इथं मायनस चिन्ह म्हणजे याची काय करावं लागेल तुम्हाला, वजा बाकी, इथं 64 न घेता तुम्हाला इथं किती घ्यावं लागेल, 62 घ्यावं लागेल. नंतर याचा आन्सर करावं लागेल तुम्हाला 82, ठीक आहे. असं पण चालतं, हे की वजा बाकी चुकू नका. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण काय करू शकतो, इथून एकूण संख्या म्हणजे कोणत्याही संख्या
दोन बाउंड्रीमधले आपण आन्सर याच्यामध्ये काढू शकतो आपण, ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला, ठीक आहे. आता दुसरा बघू. आता एकदम सोपे आहे, तर सुरुवातीपासून फक्त लक्ष द्या, एकदम सोपं जाईल. हे दोन्ही फॉर्म्युले लय सोपे आहेत आपल्यासाठी. हा तर प्रत्येक वेळेस आपल्याला कामी पडणार आहे. एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला काढावंच लागणार. समसंख्येच्या वेळेस पण काढावं लागेल आणि विषम संख्येच्या वेळेस पण तुम्हाला काय करावं लागेल, काढावं लागणार, ठीक आहे. आता आपल्या करायचं, समजा मला करायचं यांची बेरीज करायची, नैसर्गिक संख्यांची बेरीज. पुढचा फॉर्म्युला बेरीज करायची. समजा आता बेरीजचा तुम्हाला फॉर्म्युला सांगून देतो, इथं ते लिहून टाकतो. जसं की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, ठीक आहे, गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या. समजलं, शॉर्टकटमध्ये लिहायचं. इथं काय लिहिलं बघा, ए म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आहे का नाही, भागीला किती घ्यायचे आपण 2. हा फॉर्म्युला एकदम महत्त्वाचा आहे. तसं एखादं एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल घेतलं का नाही की तुम्हाला लवकर समजते. बघू आपण. तुम्हाला म्हणलं 51 ते 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती. काय म्हटलं तुम्हाला, 51 ते 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती. आता याचं जर आन्सर काढतो म्हटलं आपण, प्रॅक्टिकल काढू शकतो. असं रफ म्हटलं 51, 52, 53 असं जर करत बसलो आपण सर्वांची बेरीज, तर आपल्याला टाईम जास्त लागणार आपल्याला, हे का नाही. का आणखी वेगवेगळ्या पद्धती येतात, पण सर्वात सोपी जी पद्धत आहे का नाही, ही वाली. कोणतीही फॉर्म्युलाची कशी बघा आपण कसं आन्सर काढू शकतो याचा. सरळ एकूण तुम्हाला काय करू लागेल बघा. आता बेरीज बरोबर लिहितो तुम्ही. सरळ बेरीज बरोबर म्हणजे कोणती बेरीज, 51 पासून 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज बरोबर. कशी लिहितो बघा आपण. फॉर्म्युला काय म्हणते, पहिल्यांदा पहिली संख्या द्या कंसामध्ये. पहिली संख्या कोणती, इथं 51 अधिक शेवटची संख्या किती आहे, 100 घ्या गुणाकारामध्ये. आता गुणाकारामध्ये म्हणते एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काय करावं लागेल, हे थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करावं लागेल. रफमध्ये कसं करतो आपण एकूण नैसर्गिक संख्या, इथं आताच पाहिला आपण कसं करतो, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. किंवा तुम्ही आन्सर काढू शकतो 51 पासून 100 पर्यंतच्या आन्सर. 51 पासून 100 पर्यंत एकूण किती संख्या आहे, सरळ 50 संख्या आहेत. हे आता तोंडी पण समजते आपल्याला, आहे का नाही. पाहायची याच्यानुसार जरी काढलं तरी तुमचा आन्सर किती, ते 50. म्हणजे इथं आला आपला आन्सर किती, 50. आणि खालचे 2 आपण खालीच केले, आपण खालीच लिहिले. आपण काय केलं समजलं तुम्हाला. इकडे बघा, मुद्दाम इथं क्लासमध्ये का नाही आपण या यूट्यूबला स्पेशली एकच एक्झाम्पल समजून सांगतो मी, आहे का नाही. पण ते एकच एक्झाम्पल तुम्हाला सर्व क्वेश्चनची मी तुम्हाला आयडिया देत असतो. बाकी जे प्रॅक्टिस आहे ते आपण क्लासमध्ये घेतो, आहे की नाही. तर प्रत्येकाने क्लास करायचा, ठीक आहे. बघू समोरचा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. काय केलं, पहिली संख्या 51, शेवटची संख्या 100 आणि एकूण नैसर्गिक संख्या 50, खालचे 2 खाली. समोर कॅल्क्युलेशन्स. आता हे कॅल्क्युलेशन प्रत्येकाला जमायला पाहिजे, आहे की नाही. जमतात तुम्हाला. 51 अधिक 100 किती म्हणतो आपण, 151. आणि इथं गुणाकारामध्ये 50 आणि खाली छेदामध्ये किती, 2, हे का नाही. भाग तोडी आला आपण सरळ. इथं जर भाग तोडला आपण, बे 1 बे 25 दोन्ही 50 म्हणतो, म्हणजे 151 गुणाकारामध्ये 25. या दोघांचा आपल्याला गुणाकार करू लागतो. या दोघांचा गुणाकार तोंडी जमते आपल्याला. 25चा पाढा सोपा असते, पाठ असते सर्वांचा. करू आपण. 25 1 25 5 हातचे आले किती बाबा, 2. मनातल्या मनात ठेवायचे, हे का नाही. 25 5 125 आणि ते 2 हातचे झाले 127 7 हातचे किती आले आपले, 12. परत 25 1 25 आणि ते 12, हे का नाही. 25 आणि 12 किती केले आपण, 37 म्हणतो, म्हणजे 37, आहे का नाही. म्हणजे 51 ते 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज आपल्यासाठी किती, 3775, ठीक आहे. किती सोपं झालं बघा हे वाला, हे काय. आता हे झाला एक क्वेश्चनचा प्रकार. आता ह्याच क्वेश्चनला मी आणखी कसं विचारू शकतो बघा. दुसरं आणखी काय काय झालं कसं करते ना. मला एक काम करू लागेल, हा फॉर्म्युला मी खोलून टाकतो जरासा. 1 सेकंद खोलून टाकतो. थिअरी मला थोडीशी जागा कमी पडत आहे, ठीक आहे. 1 सेकंद. फॉर्म्युला तुम्हाला सर्व मी नोट्समध्ये देतो, आहे काय. नोट्समध्ये सर्व गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करू. इथं फक्त तुम्हाला समजून घ्यायचं असते. मी जी प्रत्येक गोष्ट सांगतो का ती फक्त तुम्हाला समजून घ्यायची, ठीक आहे. बघू आता आणखी काय जण क्वेश्चनला कसं विचारू शकतात. हे झालं आपलं शाब्दिक उदाहरण. कसं, 51 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. खाली ABCD ऑप्शन्स आपण आन्सर काढणार. आणखी एक क्वेश्चन यालाच आपण आवरमध्ये याला आपण असं विचारू शकतो की 51 अधिक 52 अधिक 53 डॅश 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 अप टू किती 100 बरोबर क्वेश्चन मार्क. याच क्वेश्चनचं आपण रूपांतर असं केलं. या दोघांना सोडवण्याची पद्धत तीच. मग याच्यामध्ये ही झाली आपल्यासाठी पहिली संख्या,
ही झाली आपल्यासाठी शेवटची संख्या. फॉर्म्युला यूज करायचा आहे की. म्हणजे हा असे पण कधी कधी आपल्याला आगाऊपणा करावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल अशा गोष्टी आपल्याला, आहे की नाही, आणि आपल्याला जमतात अशा. ठीक आहे. आता आपण एक काम करू, आणखी समोरचे काही क्वेश्चन्स आहेत याच्यावरती प्रॅक्टिस आपण करू. आपण काही टेन्शन घेऊ नका. मुद्दा एकच एक्झाम्पल समजून सांगितलं. आता होणार का याच्यामध्ये फक्त अंक बदलणार, पण बाकी सर्व कॅल्क्युलेशन कसं पूर्ण सारखंच आहे. ठीक आहे. ठीक आहे, बघू आणखी समोर आपण. काही टेन्शन नाही घ्यायचं, एकदम सोपं आहे की नाही. व्यवस्थित पाहायचं पूर्ण. आता तिसरा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो की जर समजा 1 पासून सुरू होणाऱ्या काही अंकांची समजा आपल्याला बेरीज करायची असली, काय सांगितलं बघा. पुढचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो की 1 पासून म्हणजे 1 अंकापासून 1 पासून सुरू होणाऱ्या अंकांची बेरीज म्हणू आपण. ठीक आहे, अंकांची बेरीज. 1 पासून सुरू होणाऱ्या अंकांच्या बेरीजसाठी फॉर्म्युला आपल्यासाठी बघू आपण. काय फॉर्म्युला त्यासाठी? एकदम सोपा फॉर्म्युला आहे. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या अंकांची बेरीज, किंवा असं म्हणू शकतो पहिल्या 1 पासून सुरू होणाऱ्या, एक सेकंड थोडंसं मी जरासं याला सिस्टमॅटिक सेंटेन्स लिहितो. 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज. थोडं सिस्टमॅटिक केलं त्याला वाक्याला, फक्त आपण थोडंसं व्यवस्थित लिहिलं. मला पहिल्या काही अंकांची बेरीज करायची आहे. जसं एखादा क्वेश्चन आपल्याला असा असतो बघा, आता आपण पाहिला असतं 1 2 3 4 अधिक अधिक अधिक. इथं शेवटी समजा इथं n म्हणजे कोणती सर्वात शेवटची संख्या. समजा n पर्यंतच्या आपल्याला अंकांची बेरीज करायची. तर यासाठी सरळ फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा, हे का नाही. सरळ इथं कसं लिहिणार आपण, यांच्या फॉर्म्युलामध्ये पण लिहू शकतो. याला आपण यांच्याच फॉर्ममध्ये लिहू आपण. तसं n अधिक 1 डिवाइड किती 2. काय सांगितलं बघा. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता याला, कसं की जसं आपण नाही का पहिली संख्या शेवटची संख्या या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, पण त्यापेक्षा हे जरा सोपं जाईल आपल्याला. काय सांगितलं, n ब्रॅकेटमध्ये n अधिक 1 आणि कंसामध्ये छेदामध्ये किती घेतले आपण 2. जसं एखादं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल घेतली की समजतं तुम्हाला. तसा एखादा क्वेश्चन, पण याच्यामध्ये कंडिशन काय आलं का लक्षात, तुम्ही पाहिलं का एकदा, की हे जे फॉर्म्युला आहे हा फक्त 1 पासून सुरू होणाऱ्याच अंकापासून आहे. तुम्हाला जर म्हटलं 2 पासून अंकांपासून 3 बाकी अंकांसाठी फॉर्म्युला नाही. हा कंडिशनसाठी एकच महत्त्व 1 पासून. तो जर आधी जर पाहिला आपण, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या, याच्या आधी पाहिला भागीला 2, तर तो आपण कोणत्याही संख्येचा काढू शकतो त्या फॉर्म्युला, हे का नाही. हा शिल्लकचा आहे फक्त एक डोकं दुखवणी. तुम्ही पुस्तक जर पाहिले तर पुस्तकामध्ये तुम्हाला दिसणार, आणखी माणसा सरनं सांगितलंच नाही का, हे काय. त्यासाठी तुम्हाला सांगत आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 25 बरोबर क्वेश्चन. मला सरळ काय करायचं, 1 पासून 25 पर्यंतच्या अंकांची मला बेरीज करायची आहे. त्याला याचं आन्सर कसं काढू शकतो आपण, बेरीज बरोबर, है की. आता इथं 25 म्हणजे आपल्यासाठी काय झाला, n. काय यांची किंमत किती घेणार आपण, सरासरी इथं आपण 25 घेणार, म्हणजे बेरीज बरोबर, आहे की नाही. फॉर्म्युला काय म्हणते, 25 गुणाकारामध्ये परत कंसात 25 अधिक 1 छेदामध्ये किती 2. कसं लिहिला, या फॉर्म्युलाला बघायचं. n म्हणजे 25, इथं गुणाकारात चिन्ह असते, इथं आपण लिहित नसतो, इथं ते हिडन असते 25 कंसामध्ये. 25 अधिक 1 छेदामध्ये 2. करू याचं कॅल्क्युलेशन जे काही आपलं, आहे की नाही, करून टाकू. तसं 25 गुणाकारामध्ये 25 अधिक 1 म्हणजेच किती, सरस 26 कंस आपण काढून टाकला, खालचे 2 खालीच करून टाकू. इथं कॅल्क्युलेशन्स 2 1 2 13 2 26 म्हणतो आपण. का सरळ 25 गुणिला 13 हा तुम्हाला गुणाकार रफमध्ये करू लागेल. कसा करतो आपण, 13 पंच 65, हातच्या आले किती, तर 5 लिहिलं, हातच्या आले किती 6, ठीक आहे. 13 2 26 आणि ते 6, 26 आणि 6 केले आपण, सरासरी किती 32, म्हणजे 325 हे आला आपल्या याच्यामध्ये आन्सर. समजलं काय केलं. किंवा याला आणखी आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो. पहिलावाला जो फॉर्म्युला पाहिला की नाही आपण, हे बघा मी तुम्हाला दोन्ही ऑरमध्ये आणखी याला आपण कसं सोडवलं होतं, आपण इथे लिहिलं होतं बघा, असं लिहिलं होतं मी इथं. काय लिहिलं होतं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, है की नाही, गुणाकारामध्ये एकूण नैसर्गिक संख्या बरोबर भागीला 2. या फॉर्म्युल्यानं पण आपण आन्सर काढू शकतो. कसं काढायचं, मग पहिली संख्या घेणार तुम्ही 1 आणि शेवटची किती घेणार 25 आणि काढायचा आन्सर. तसं पण चालते, आन्सर आपलं बरोबर येणार, ठीक आहे. पण हा जो सांगितला फॉर्म्युला हा फक्त 1 पासून सुरू होणाऱ्या अंकांसाठीच फॉर्म्युला हवाला, ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी दुसरा आहे की तुम्हाला त्यांच्या वर्गांची पण आपण बेरीज काढू शकतो. त्याचा पण तुम्हाला मी फॉर्म्युला सांगून देतो, एक सेकंद.
वर्गांचे काढू शकतो, घनाचा पण काढू शकतो, है की नाही. म्हणजे विनाकारण आता आपल्याला पुस्तकामध्ये आहेत गोष्टी अशा. कधी कधी एखाद्या वेळेस विचारू शकतो आपल्याला 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची वर्गाची बेरीज. वर्गाच्या बेरजेचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो आता. वर्गाच्या बेरजेचा फॉर्म्युला म्हणजे एक्झाम्पलमध्ये कसं असणार तुम्हाला सांगायचं झालं, कधी कधी असं असते ना, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग डॉट 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 अधिक nचा वर्ग बरोबर. यासाठी एक सरळ सरळ सूत्र आहे आपल्यापाशी. ठीक आहे, ते सूत्र पण मी तुम्हाला सांगून देतो. जसं n अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये 2n अधिक 1 खाली डिव्हायडेडला किती 6 म्हणू आपण. हा झाला आपला दुसऱ्यासाठी फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला या टाईपच्या क्वेश्चनसाठी आपण सरळ सरळ आन्सर काढू शकतो. पण याला पण तीच कंडिशन आहे. कोणतं? सुरुवात फक्त 1 पासून पाहिजेत. जसं एक्झाम्पल बघा एखादं, खूप वेगवेगळे एक्झाम्पल आहे त्यामध्ये. जसं तुम्हाला म्हटलं 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक डॉट 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 असं तुम्हाला 10च्या वर्गापर्यंतच्या सर्व अंकांची तुम्हाला काय करायची, बेरीज करायची. काय सांगितलं? सर्व अंकांची इथं बेरीज करायची. तर आपण रफमध्ये पण करू शकतो. दुसरी पद्धत कोणती म्हणते आपल्याला? 1चा वर्ग लिहायचा 1, 2चा वर्ग 4, 3चा 9, मग आता 4चा करायचा आणि सर्वांची उभी मांडणी करायची आणि कॅल्क्युलेशन्स करायचं. तिचं काय झाली, तिची पद्धत आहे ती लॉंग पद्धत झाली आपल्याला, है की. त्यांना आन्सर निघणार आपलं, पण त्याला टाईम जास्त लागणार, आहे की नाही. त्यापेक्षा सोपं काय आपल्यासाठी हावाला फॉर्म्युला यूज करायचा. याच्यामध्ये यांची किंमत किती घेणार आपण? 10. का? कारण शेवटचा अंक कोणता याच्यामध्ये? 10, है की नाही. मग फॉर्म्युला जर लिहिला आपण 10 इथं बघायचं याच्यानुसार. बघा थोडंसं 1 सेकंद. 10 कंसामध्ये इथं गुणाकार चिन्ह 10 अधिक 1 परत दुसरा कंस किती 2 गुणिला 10 अधिक 1 आणि खाली छेदामध्ये किती आपले 6. सॉरी 2 नाही, खाली 6 आहेत. ठीक आहे, खाली आपण 6 लिहिले. करू कॅल्क्युलेशन याचं. समोर गेलो आणखी आपण. पहिले 10 गुणाकारामध्ये 10 अधिक 1 म्हणजे 11 कंस काढून टाकला. 2 गुणिला 10 20, 20 अधिक 1 किती 21 छेदामध्ये खाली किती आपले 6 जशाल तसे. परत कॅल्क्युलेशन करून टाकू. 2 2चा भाग तोड सुरुवातीला आपण, है काय. इथं गेला 2चा, इथं आले 5, इथं आले किती 3, 3 1 3, 3 7 21. समोर गेलो 7 5 35, 35 गुणिला इथं 11 केले रफमध्ये आपण, है काय. करून टाकू गुणाकार. इथं 11 5 55, हातचे आले 5, परत 33 आणि 5 किती 38 म्हणजे 385. हे झालं सर्व अंकांची बेरीज. असं आपण घनाचं पण काढू शकतो, ठीक आहे. घनाचा पण फॉर्म्युला जसं सांगायचं आहे तर सांगू देतो तुम्हाला. घनाचा फॉर्म्युला n अधिक 1 डिवायडेडला 2 आणि कंसाचा वर्ग, ठीक आहे. विनाकारण त्याच्यामध्ये टाईमपास करत नाही जास्त. एक काम करू आपण त्याच्यापेक्षाही काही नाही, मी तुम्हाला पुस्तकामधले काही एक्झाम्पल घेऊन दाखवतो, हे नाही. त्याचा आपण आन्सर ट्राय करू आपण, ठीक आहे. या टॉपिकवरती हे बघा, हे जे थिअरी आहे का नाही, थिअरी हे पूर्ण मी तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड करतो, हे की नाही. तुम्ही फक्त क्लास करायच्या वेळेस म्हणा किंवा व्हिडिओ बघायच्या वेळेस काय करायचं, पहिला नोट्स वाचायचे. किंवा मी तर म्हणतो एखाद्या सेपरेट एखाद्या पेजवरती म्हणा किंवा एखाद्या 100 किंवा एखाद्या ज्याच्यावर राहते का नोटबुक, छोटी नोटबुक, त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं. मी तुम्हाला एवढं सिस्टमॅटिक पाठवतो, पूर्ण टॉपिक वाईज नोट्स पाठवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला काय पुस्तक पण वाचायचं काम नाही, ठीक आहे. आणि नंतर मग हे वाले बघायचे आपले व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला मग समजण्यामध्ये काहीच अडचण येत नाही, ठीक आहे. मी एक काम करतो, पुस्तकामधले काही 4-5 क्वेश्चन्स आहेत ते आपण स्पीडमध्ये बघून घेऊ आपण या टॉपिकवरती. बघू, काही टेन्शन नाही घ्यायचं, व्यवस्थित फक्त सांगितलेल्या गोष्टी करत चालू लागत तुम्हाला, आहे की नाही. तुम्ही का वारंवार जेवढा रिव्हिजन मारसाल का नाही तेवढा तुम्हाला बघा. सुरुवातीला तुम्हाला आणखी अभ्यासाचं तुम्हाला एक माहिती असणार तरी मी फक्त थोडंसं 2 मिनटं घेतो, फक्त 1 सेकंद. बघा, सुरुवातीला तुम्ही एखाद्या चॅप्टरला जेव्हा रिवाईज करसाल पहिल्या वेळेस तर तुम्हाला समजा 3 तास लागले. पहिल्या वेळेस तुम्ही 3 तास लागले, पहिल्या वेळेची गोष्ट, पहिली रिव्हिजन मारली. जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळेस जेव्हा रिव्हिजन करसाल, हे की नाही, तर तेव्हा तुम्हाला 100% 3 तास लागणार नाही, तुम्हाला काहीतरी 2च तास लागतील, है की नाही, दुसऱ्या वेळेस. मग तिसरं आणखी केलं तुम्हाला आणखी टाईम कमी लागला, जवळपास तुम्हाला 1च तास लागला, है की नाही. हे असा फरक पडतो, तुम्ही पाहिला असेल वारंवार गोष्ट. आणखी चौथ्या वेळेस काय वेळ तुम्हाला अर्धाच तास लागला रिव्हिजन मारायला. मग आणखी काही तुम्ही अशा खूप सारं रिव्हिजन मारला का नाही की तुम्हाला एक दिवस असा येईल की तुम्हाला रिव्हिजनच मारायचं काम नाही, ठीक आहे. पण त्यासाठी आवश्यक आहे की सुरुवात करावं लागेल तुम्हाला, आहे की नाही. 1 पासून सुरुवात करा, म्हणजे असं तरच ते शक्य आहे. नाही तर म्हणसाल सर मला रिव्हिजन मारायचं कामच नाही पडलं पाहिजे आणि मी प्रॅक्टिस पण नाही करणार, माझं मॅथ चांगलं झालं पाहिजे, असं कधी होणार आहे का? नाही आहे, हे की नाही.
चालते. पुढचे 2-3 क्वेश्चन बघू आपण. हा काय म्हणतो बघा, 51 ते 93 पर्यंत, ठीक आहे, 51 ते 93 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत. लगेच क्वेश्चनचा आन्सर काढा. याची मी तुम्हाला ऑप्शन देतो. स्पीडमध्ये काढायचं. मी क्वेश्चन लिहिले की लगेच आपण त्याचं सोल्युशन पण पाहणार आहे. आपण जास्त म्हणजे टाइमपास करायचं काम नाही. प्रत्येक टाईपवर क्वेश्चन घेतो. याचा आन्सर काढसाल. लगेच दुसरा क्वेश्चन बघू आपण. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये क्वेश्चन्स आहेत. जसं हा वाला 1 अधिक 2 अधिक डॉट 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 अधिक किती समोर 60 बरोबर क्वेश्चन मार्क. याचं एक आन्सर काढसाल. जे तुमच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन्स आहेत का नाही त्याच्यानुसारच आपण बघू आपण. आणि तिसरा एक क्वेश्चन, 3 क्वेश्चन घेऊन टाकू आपण. म्हणजे तुम्हाला एक आयडिया लक्षात येऊन जाईल की आपण नक्की हे जे बघितलं याचा वापर आपल्याला फायदा होतो की नाही, काही याचं काम कुठं कुठं आपल्याला पडू शकते आपल्याला, आहे की नाही. मी आणखी क्वेश्चन त्या दोघांचा आन्सर काढा. तोपर्यंत मी एखादी क्वेश्चन्स पाहतो एखादं. ठीक आहे, मला एखादा क्वेश्चन बघू द्या जो आपल्याला. पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्येचा विचार करू आपण, ठीक आहे. काय हरकत नाही, दोघांचाच आन्सर बघूया. सुरुवातीला करून टाकू आपण. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर अतिशय सोपं आहे. कसं करणार आपण एक क्वेश्चनचा आन्सर. तुम्हाला माहिती आहे 51 ते 93 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या किती येतात. प्रॅक्टिकली मोजू शकतो की आपल्याला फॉर्म्युला काय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. फॉर्म्युला पाठ ठेवायचा. शेवटची संख्या इथं 93 वजा पहिली संख्या किती इथं 51 अधिक 1, आहे का नाही. दोघांची मी पहिल्यांदा बेरीज करत असतो. काही काम करा, इथंच वजाबाकी करून टाकूया दोघांची. म्हणजे 93 वजा किती 50. म्हणजे आणखी आपण याची वजाबाकी केली रफमध्ये तर आपल्याला आणखी सोपं जाईल. आपला आन्सर किती 43, आहे की नाही. म्हणजे सरळ सरळ ए वाल्यांचा आन्सर इथं तुमचं बरोबर असणार. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर हे कसं काढलं तर रफमध्ये केला आपण, ठीक आहे. आता खालच्या क्वेश्चनचा आन्सर बघू आपण. सर्वांची बेरीज करा म्हणते. आता आपण शॉर्टकट पाहिलं की n अधिक 1 आणि डिव्हाइडला किती 2 घ्यायचो आपण. n म्हणजे इथं n किती घेणार आपण 60. n म्हणजे काय, सर्वात शेवटची संख्या, आहे की नाही. म्हणजे 60 अधिक 60 गुणिला 60 अधिक 1 म्हणजे 61. खाली किती 2 म्हणजे 30 गुणिला किती 61. कसे केले 30, 60 भागीला 2 केले 30 आले. यांचा गुणाकार आपण रफमध्ये करून टाकू, आहे की नाही. तुमचं किती आन्सर 1830. म्हणजे डी वाल्याचा आन्सर बरोबर आहे. तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन चांगले ठेवा. आलं का लक्षात सांगा मला काय काय सांगितलं तुम्हाला, आहे की नाही. सुरुवातीपासून व्यवस्थित पाहिला आपण. मुद्दाम 2च टाईप पाहिली. एक आपण पूर्ण संख्या पाहिली आणि एक नैसर्गिक संख्या पाहिली. पुढच्या भागामध्ये म्हणा किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणा, आहे की नाही, किंवा पुढच्या दिवशी म्हणा आपण समसंख्या बघू. आपण समसंख्या बघू किंवा पूर्णांक संख्या आणि समसंख्या हे 2 संख्या बघू आपण, ठीक आहे. चालते, थांबू आपण आता इथंच. थँक्यू.